सो इकडे आता जिथे तिथे क्रिसमसची तयारी मॉल्समध्ये असते, तर असे कुठे कुठे शोज असतात. तर हे आमच्या इकडचा डालमा मॉल आहे. सो तिकडे हे टॉय फॅक्टरीचं शो चालू होता. इव्हनिंगचं असतं हे, फ्रायडे सॅटर्डे संडे क्रिसमस होईपर्यंत. सो काहीचं असं इथे प्रत्येक मॉल्समध्ये असतं. सो आज आपण कढी बनवणार आहोत. तर कढी बनवण्यासाठी कढी बनवायला बघतोय, तर त्यासाठी इकडे अशी दही मिळते. सो ही दही आपल्याला हवी तेवढी, जेवढे पाहिजे तेवढे मी ह्याच्यामध्ये दही घेईन आणि ह्याला घुसळून घेईन, ह्याची ताक बनवेल. हे दही आहे ना, हे मी ह्यामध्ये मला हवी तेवढी घेईन. हो, घुसळून घेतो बस ह्यामध्ये. सो इथे 2-3 चमचे बेसन घेतले आणि पाणी घालते त्यात. सो हे इकडेच मी मिक्स करून घेते पाण्यामध्ये. आता थोडीशी अशी पातळ स्लरी बनवेन त्याची. तेल घेतले, तेलामध्ये थोडी राई घ्यायची, जिरे, थोडं हिंग घालते. नंतर ह्यात लसूण घालूया. तर इथे थोडे लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर सगळंच मी फोडणीमध्ये टाकलं. ताक घालूया. कंटिन्यू हलवत राहायचं. ह्यात मी पाणी घातलं आहे. आपल्याला हवं तसं आपण कमी जास्त पाणी घालवायचं. आपल्याला जसं आता हळद घालते ह्यात, बेसन. आता हे जे बेसनाचं आपण पातळ स्लरी बनवली ती ह्याच्यामध्ये घालूया आणि घालता घालता आपल्याला हे कंटिन्युअस असं हलवायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये गुठल्या होत नाहीत. ह्यामध्ये आता साखर टाकते, 2 चमचे साखर. कढी इथे होते तोपर्यंत आपण इथे पकोड्याची तयारी करून घेऊया. सो इथे कढी होते तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये बेसन घेतलं आहे. ह्यात हळद, मीठ आणि थोडा सोडा टाकून ह्याची थोडी अशी पेस्ट करून घेते. ह्यामध्ये थोडी हळद, चवीपुरतं मीठ, एकदम हे बघा किंचितसा सोडा. तर यामध्ये आता पाणी घालून ह्याची पेस्ट बनवून ही कढीला अधूनमधून आपण असं स्टर करतच राहायचं आहे, कढीला उकळी येईपर्यंत. सो हे बघा कढीला आता छान अशी उकळी आलेली आहे. हे बघा. आता हे मी ह्याला साईडला ठेवते आणि आपण भुजा करून घेऊया. सो शेवटी आपण गॅस बंद करायचा आणि थोड्या वेळाने मग ह्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं, म्हणजे आपली कढी फाटत नाही. हलवायचं. बघा पकोड्यासाठी हे असं पीठ मी तयार केलं आहे असं, ठीक आहे. हे बघा, आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. तर आता आपण ह्याच्यात भुजा करून घेऊ आणि कढईमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू. सो आता आपण ह्याच्यामध्ये छोटे छोटे ह्या भज्या घालून घेऊया. सोडा घातल्यामुळे पटकन त्या फुटतात. त्या होत आहेत भज्या. सो तुम्ही बघू शकता मस्त घट्ट अशी जाडसर आपली कढी झाली आहे, कढी पकोडे. सो तुम्हाला पातळ घट्ट जसं हवं तसं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता. तर मस्त कढी झालेली आहे. अरे मिक्सी ये क्या किया तुमने? मैं न्यूज़ देख रहा था ना, तुम्हें पता? टीवी से ध्यान हटाओ और खाने पर ध्यान लगाओ बेटा.